नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलंच की आपण कोकणात आलेलो आहोत. कोकणातल्या माझ्या गावच्या घरी आलेलो आहोत आपण आणि गणपती बाप्पाचं आगमन ऑलरेडी झालेलं आहे. आणि आजचा व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ असा आहे की गौरी आगमन कोकणामध्ये कसं होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ देखील संपूर्ण नक्की बघा. मित्रांनो, तुम्ही इकडे पाहू शकताय मम्मी पुढे चालत आहे आणि मम्मीसोबत आमच्या वाडीतल्या संपूर्ण महिला मंडळ आहे आणि सर्वजणी मिळून गौरी आणण्यासाठी नदीवर चाललेल्या आहे. मित्रांनो, तुम्ही मुंबईमध्ये गौरी आगमनाचे वेगवेगळे परंपरा बघितल्या असतील, परंतु कोकणामध्ये अत्यंत पारंपरिक पद्धतीने गौरी मातेला नदीवरून जाऊन घरी आणलं जातं आणि तिचं पूजन केलं जातं. मित्रांनो, आता इकडे आम्ही नदीजवळ पोहोचलेलो आहोत. आता गौरी आगमन कसं केलं जातं हे एक्झॅक्टली तुम्हाला कळेलच. आता जस्ट आम्ही नदीवर येऊन पोहोचलेलो आहोत. इकडे बघू शकताय ही आमच्या गावची नदी आहे आणि ह्या नदीचं नाव सुख नदी असं आहे. आमच्याकडे वैभववाडीमध्ये पाऊस हा सुरूच आहे, त्यामुळे नदीचं पाणी तुम्ही इकडे बघू शकताय, प्रवाह बघू शकताय. प्रवाह खूप वाढलेला आहे. मित्रांनो, याच्या पुढची पद्धत काय असते ना गौरी घ्यायची ही तुम्हाला मम्मी बेटरली सांगू शकते, त्यामुळे मम्मीकडेच आता मी फोन देतो. आमच्या गावची पद्धत अशी हा बघा, नदीवर जायचा, नदीवरचं पाणी तांब्यात भरून घ्यायचा, त्याच्यात 5 दगड घ्यायचे आणि ते घरी जाईपर्यंत पाठीमागे वळून बघायचा नाही. आणि मग आपण गवर जी पुजून घेतलेली असता ना नदीवरसून ती गणपतीच्या पुढ्यात तिथे ठेवायची आणि त्यानंतर मग सूळ भरायची बाहेर. असं आमच्या घरची पद्धत हा. तर मग तुमका सगळ्यांका समजली आमची कोकणातली पद्धत. तुमच्याकडे कशी पद्धत आ ती पण आमका कमेंट करून कळवा. एकच छत्री आणलेला हो ना, म्हणून पूर्ण भिजाक झाला माका नदीवरील यांनी. इकडे बघा किती मुसळधार पाऊस हा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय आपल्या नदीवरती गौरी मातेचे पूजन करून आरती करून गौरी मातेला वाजत गाजत आपल्या घरी नेलं जातं. येथे नदीवरील आरती सुरू आहे. जयाची सर्वांगी सुंदर दिशे दुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन प्रेमान कामना पूर्ती. जय देव. आरती वगैरे करून झालेली आहे मित्रांनो, इकडे बघू शकताय तुम्ही. आणि आपल्याकडे लांजावरून गणपतीसाठी पाहुणे आलेले होते, इकडे बघू शकताय. आता आम्ही सर्वजण मिळून मस्तपैकी जेवण करून घेणार आहोत. इकडे बघू शकताय ताटं वाढून झालेली आहेत, आता फक्त ताव मारायचं बाकी आहे. मित्रांनो, आता दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि आमच्या खळ्यात ना तुळशी वृंदावन आहे. इकडे बघू शकताय तुम्ही, मस्त असं तुळशी वृंदावन आमच्या खळ्यामध्ये आहे आणि तेजस आता तुळशीची पूजा करून घेत आहे. इकडे बघू शकताय तुळस पुजून घेत आहे तेजस मस्तपैकी. चला आता मी तुम्हाला आमची पवारवाडी फिरवतो आणि आमच्या वाडीतले सगळे तुम्हाला गणपती बाप्पा दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला मग. मित्रांनो, रात्रीचे आता 10 वाजलेले आहेत आणि काकाने आपल्या घरी भजन ठेवलेलं आहे. आणि कोकणातलं भजन कसं असतं ना हे तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे.
आय होप मित्रांनो तुम्हाला आपला आजचा गौरी आगमनाचा व्हिडिओ आवडला असेल। पुढच्या व्हिडिओमध्ये मी आमचं कोकणातलं 70-80 वर्ष जुनं असलेलं घर दाखवणार आहे। तो व्हिडिओ देखील पाहायला तुम्ही विसरू नका। आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजून देखील सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून घ्या। आपण पुन्हा भेटूयातच अशाच एका मस्त व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया म्हणायला विसरू नका।